महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेत श्रीगोंदा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, नेते, चाहत्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अनेक वक्त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले होते। यावेळी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे यांनी तालुक्यातील सर्व नेते एकत्र राहणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत एकतेचा संदेश दिला आहे। विविध वक्त्यांनी अजित पवार यांचा शिस्तप्रिय स्वभाव, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी, प्रशासनावर असलेला दरारा आणि सर्वसामान्य माणसाची कामं तत्परतेनं मार्गी लावण्याची त्यांची पद्धत आठवली। युवा नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी नेते आणि महिला नेतृत्व यांनी अजित पवार हे अभ्यासू, स्पष्ट वक्ते आणि धडाडीचे नेतृत्व होते असे नमूद केले। सलग 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे आणि 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली आहे। शोकसभेदरम्यान काही क्षणी भावनिक वातावरण अधिक गहिरं झालं। अनेकांनी घरातला करता माणूस गेल्यासारखी भावना आहे असं सांगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली। एकूणच ही शोकसभा अजित पवार यांच्याविषयी असलेले प्रेम, आदर आणि त्यांच्या कार्याची उंची अधोरेखित करणारी ठरली आहे। मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।